माझं बोलणं थोडं लक्षात घ्या. मोठा अध्यात्माचा प्रसंग आहे. लक्षात व्हायची इच्छा होती. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये फक्त 3 पायऱ्याचा अंतर आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 पायऱ्या जर व्यवस्थित पद्धतीने चढता आल्या तर भगवंताची 100% भेट झाल्याशिवाय. या 3 पायऱ्या पार केलेला शेवट पलीकडच्या तीराबरोबर रामचंद्र प्रभूंनी पाहिलं पण नावाडी तिकडे. त्या नावाड्याला आतमध्ये हो काका, ओ दादा, ओ मामा, नावाडी मामा, केवडजी, एवढ्या मोठ्या मोठ्याला राम हात मारतात. पण तो ऐकायलाच नाही. लक्ष्मणजी म्हणजे काय माणूस मूर्ख आहे. अरे ब्रह्मांड नाही हाक मारतात आणि तो इकडे बघायला सुद्धा तयार नाही. आणि त्याचं भजन चालू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रामचंद्र प्रभू ओ मामा ओ काका म्हणतात त्याचं लक्षच नाही. का लक्ष नाही? भजनात दंग झाला. श्रीराम जय राम जय जय. लक्ष्मणजीला राग आला म्हणजे श्रीराम आल्या. शब्द कानावर पडले. श्रीराम शब्द काना
माझं बोलणं कळतंय का? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, श्रीराम वाड्या लक्ष्मण. अरे 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 प्रभूजी तुम्ही वा 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 धन्य. आणि सगळ्याच मनाला सीता माते से राम सिया राम सिया राम सिया लक्ष्मणाला भजन करायला लावलं, सीतेला भजन करायला. म्हणजे आता बोल, माझं बोलणं समजायला का तुम्हाला? कळलं का? तो पलीकडच्या कडीला तो एवढा उच्च भक्त होता, त्याला रामाशिवाय दुसरं ऐकू येत नव्हतं, रामाशिवाय दुसरं बोलता येत नव्हतं, आणि रामाशिवाय दुसरं काही दिसत नाही. लक्षात आलं ना माझं? मी शर्ट बोललो मी तुम्हाला. आता म्हणे बोला, ज्यावेळेस रामानी, सीतेनी आणि लक्ष्मणाने तिघांनी ही सीताराम हनुमान बोलले. आता म्हणे बोला काय केलं, काय म्हणले ऐका. हे पापी नावत ठेवत
लक्ष्मणजी संतपले. अरे तुला काही वाटतं का नाही म्हणे, तू आपल्याच काळात तिकडे भजन काय करायला लागलास. आम्ही तुम्हाला बोललो भजन केलं की आम्हाला म्हणतो सगळ्याला भजन कर, कुणाचं भजन करायला होतो. अरे प्रत्यक्ष रामायचं त्या केवटानं सांगितलं कही तुम्हार मरम महेया. ओ लक्ष्मणजी, मला माहिती तुमच्या रामापेक्षा रामाचं नाव मोठं आहे की नाही, आणि याच्या करता पण मला तुमचं पक्क बरोबर माहिती. मुद्दाम मी नाव आणणार नाही. लक्ष देतं मी काय म्हणायचो, तुम्ही काय म्हणायचं. बदली एखादी नाही नसली तर आपण ऐकत. तुमचं काय बरोबर आहे मला माहिती. आता बोल. छुवत शिला बही नारी सुहाई. तुमचं वर्ग मला माहितीये. एका दगडाला पाय लावला तर त्याच्यापासून अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पती लागता तिथं होऊन गेली. तुमचा पाय कठीण दगडाला लागला तर त्याच्यापासून पाहिजे. त्या दगडापेक्षा माझे नाव अत्यंत कोमल आहे आणि ती माझी रोजी रोटी आहे. समजा त्या नावेची श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम. अहो दगडाला तुमचा पाय लागला तर तिची स्त्री झाली. माझ्या नावाला जर तुमचा पाय लागला आणि त्याची स्त्री झाली तर माझा रोजगार बंद पडेल. माझे लेकर बाळा सगळे उपाशी मरतील. बरं दुसरी गोष्ट, ते उपाशी करण्याचं काही तर होऊ द्या, पण माझी बायको मला घरात येऊ देणार नाही ना. अहो कालपर्वा घडलेला प्रसंग त्याला खंडगावला भागवत होतो आणि शरदबहिणीला येऊन सांगितलं काय माझं लग्न छान झालं म्हणजे 3 तास मला घरात येऊन गेली. अहो तिथं पण मी महाराजांच्या भागवतात कृष्णात लग्न चांगलं झालं तेव्हा ते काम भेटलं. कशी माझी बायको मला घरात येऊन येईल बोला. लक्ष्मणजी मध्ये पा झाला करे तुला, तू काय आपली चेष्टा लावली का भजन काय करायला लावायला.
तुझ्या पायानं माझी नावत बायको होईल का म्हणायला लागलं. लावू का पाय म्हणजे मारू का? अरे मार लक्ष्मणा, तुझ्या हातून मरणं आणि रामाला पाहत पाहत मरणं कुणाच्या भाग्यात लक्ष्मणा? हिंमत असेल तर मार. अरे शीर्षाचा उत्तम लक्ष्मण खवळला. मला वाईट बोलतो हा? हो, 100% वाईट बोलणार म्हणजे बोल. कसं का? राम म्हणजे गपरे लक्ष्मणा, ते तुला घेत नाही, धनुष्यबाण अजून कोणाला दाखव. म्हणजे कसं काय? म्हणले गेल्या जन्मात हा केवट कासव होता. मी शेषावर क्षीरसमुद्रामध्ये झोपलो होतो. माझे पाय लक्ष्मी दाबत होती आणि या कासवानं प्रयत्न केला माझा दर्शनाकरता तू आला. तू शेष गेलं की तू घाबरून पडतो. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, तू काही त्याला दर्शन घेऊन देणार. शेवटी त्यानं विचार केला, त्याचं एवढं माझ्यावर प्रेम, प्रभू मला तुमचे पाय दुखल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही, हा त्यानं निश्चय केला आणि त्या जन्मामध्ये त्यानं प्राण सोडला. तो कासव म्हणजे केवट आहे आणि तो शेष म्हणजे तूच लक्ष्मणा. त्याला मारण्याचा प्रयत्न करू. तो निस्वार्थी माणूस आहे, त्याला माझ्याकडून काही पाहिजे नाही. माझे फक्त त्याला पाय धुवायचे लक्ष्मणा, आणि जोपर्यंत मी त्याला पाय धुवून सांगत नाही तोपर्यंत तू अलीकडे येणार. रामचंद्र प्रभू स्वतः म्हणजे तुला माझ्या पायाच्या रजेची भीती वाटते ना? माझे पाय अगोदर खस 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 तू धु, मग काही हरकत आहे. प्रयोग कर एखाद्या लाकडावर, जर त्याची बाई जर नाही झाली, पाय घासून घासून माझे, मग तुला तर नाव्यामध्ये बसू देशील ना? केवट म्हणला, आपलं वर्म ह्यांना कळालं, यांचं वर्म मला कळालं. लक्ष्मी म्हणजे आकडे, अरे लक्ष्मणा तुझ्याबद्दल गेले जन्मातला राग आहे रे बाबा. त्यांना म्हणला, तुमच्या अंगामध्ये शर्त नाहीये म्हणजे तुमच्याजवळ पैसे नाही. अगोदर पैसे घेईन आणि मग नावेत बसू दे. समजा मी नावेत बसवलं, पलीकडे न्यायचं ठरवलं, अर्ध्यात गेल्यावर मला पैसे मागितले आहे ना. कंडक्टर आपल्या गाडीत बसवतो आणि लाभ गाडी गेल्यानंतर तिकीट तिकीट तिकीट, आणि त्यावेळेस तुम्ही पैसे नाही दिल्यावर कंडक्टर तिथंच तुम्हाला सोडतो. आता मला पाण्यात सोडता येत नाही, एकतर अलीकडे म्हणजे तेवढीच माझा लागायचा खर्च होणार आहे आणि पलीकडे न्यावं लागेल. तुम्ही फुकटे दिसता, लक्ष्मणला शोधले, तुम्ही फुकटे दिसता, फुकटे. अगोदर मला पैसे द्यावे लागेल. अरे बाबा पैसे देतो रे. लक्ष्मणच्या मुलीच्या मनात पाय धुवायचे म्हणल्याबरोबर तो केवट पळत आल्याबरोबर काय केलं म्हणजे, भगवान अगोदर मला तुमची ट्रायल घ्यायची, ही लाकडाची काठोट असणार, याच्यामध्ये तुम्ही उभं राहावं लागणार. मी पाय धुणार, पाय धुतल्यानंतर त्या काठवटीची जर बाई नाही झाली तरच नावेमध्ये बसू देईल, नसता बसू देणार. आणली काठवट. रामचंद्र प्रभू मध्ये उभा नाही आणि ते काठवट डगमग 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 करायला लागले. सगळे देवांनी विचार केला, 33 कोटी देवांनी. लक्ष्मणाने विचार केला, काय ताकद आहे याची उठायची. दिसायला तर साधा नावाडी, पण आमच्या रामप्रभूला सगळ्या अटी घालतो. अगोदर पैसे घेणार, हे करणार, ते करणार. तुला काठवटीत उभा केलं आणि रामचंद्र लागले हालायला. तर रामप्रभूला भीती वाटायला लागली, लक्ष्मणला भीती वाटायला लागली, सीतेला भीती. अरे मला तसं नसतं दिसत होतं, माझ्या डोक्यावर आहे. मग पडाल का तुम्ही? बरोबर आहे.
लक्ष्मणजींनी विचार केला काय कमाल यायची पाये धुवायला 33 कोटी देव म्हणजे यांचं चरण रज आम्हाला मिळत नाही हा पाये धुवायला लागला आणि शेवटी डोक्यावर सुद्धा मेरे सिर पर रख दे रघुवर